मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज 11 वाजता ठाणे सत्र न्यायालयामध्ये हजर राहणार आहेत। 2008 मध्ये कल्याण इथे रेल्वे भरतीवरून मराठी आणि परप्रांतीय अशा दोन घटकांमध्ये वाद झाला होता। या वादामध्ये तब्बल 8 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता आणि त्यामधील 8वे राज ठाकरे होते। 2019 पर्यंत हा खटला कल्याण रेल्वे कोर्टामध्ये चालवला गेला। तोपर्यंत एकदाही राज ठाकरे कोर्टामध्ये उपस्थित राहिले नव्हते। कल्याण रेल्वे कोर्टानं हा गुन्हा ठाणे सत्र न्यायालयामध्ये वर्ग केला असून आज ठीक 11 वाजता राज ठाकरे ठाणे सत्र न्यायालयामध्ये 11 वाजता कुलकर्णी यांच्या कोर्टामध्ये उपस्थित राहणार आहेत। राज ठाकरे आज कोर्टामध्ये हजर राहणार आहेत। शिवतीर्थ निवासस्थानाहून ठाणे रेस्ट हाऊसला ते जातील। तिथे काही पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी आणि शक्ती प्रदर्शन सुद्धा होणार आहे। तर तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। पाहूयात। 2008 मध्ये रेल्वे भरतीच्या मुद्द्यावरून काही परप्रांतीयांना उमेदवारांना जी आहे ती मनसैनिकांनी मारहाण केली होती आणि याच मारहाण प्रकरणामध्ये 8 जणांवरती जो आहे तो गुन्हा नोंदवण्यामध्ये आला होता आणि यामधील 8वे जे आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे होते। गेल्या अनेक वर्षांपासून 2008 ते 2019 पर्यंत हा खटला जो आहे तो रेल्वेच्या कल्याण कोर्टामध्ये जो आहे तो चालवण्यात आला आणि त्यानंतर 2019 मध्ये जो आहे हा खटला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जो आहे तो कल्याण कोर्टाने वर्ग केलेला आहे आणि यानंतर आज प्रथमच मनसे अध्यक्ष राज ठाकरे या ठाणे कोर्टामध्ये जे आहेत उपस्थित राहणार आहेत। पाहिलं तर ह्याच पहिल्या मजल्यावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत। एक मोठा युक्तिवाद त्यांच्याकडून 2 वकिलांकडून जो आहे तो करण्यात येणार आहे आणि त्याच पूर्वी आपण कोर्ट नाका परिसरामध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मनसैनिकांकडून जे आहे ते शक्ती प्रदर्शन या ठिकाणी करण्यात येत आहे। मनसैनिकांनी जे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वागताचे जल्लोषाचे बॅनर जे आहेत लावलेले आहेत। तर कुठेतरी दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मनसेचे जे झेंडे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लावण्यात जे आहेत एकत्रित आलेले आहेत। त्याचमुळे आता आज नेमका कोर्टामध्ये काय युक्तिवाद होतोय, त्याचबरोबर काय नेमकी सुनावणी राजकारणाच्या पलीकडे असेल किंवा निवडणुकीच्या पूर्वी असतील हे सुनावणी पार पडतील मात्र तितकंच महत्वाचं असणार आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे। राज ठाकरे आता न्यायालयामध्ये हजर राहण्यासाठी रवाना झालेले आहेत। आज ठाण्यामध्ये त्यांचं स्वागत सुद्धा केलं जाणार आहे। शक्ती प्रदर्शन सुद्धा करण्यात येणार आहे आणि त्यासाठी ठाणेकर त्याचबरोबर मनसेचे कार्यकर्ते आपल्याला सज्ज असल्याचं दिसतंय। 2008 मध्ये मराठी आणि परप्रांतीय वाद प्रकरणामध्ये जे आंदोलन झालेलं होतं त्या संदर्भात आज राज ठाकरे कोर्टासमोर उपस्थित राहणार आहेत।